देशमुख हत्या प्रकरणी माझ्यावरील सर्व खटले रद्द करून मला मुक्त करावं अशी मागणी वाल्मिक कराडनं कोर्टात केलेली आहे। निर्दोष मुक्त करण्याचा अर्ज कराडच्या वतीनं करण्यात आला। त्यावर आता 24 एप्रिलला होणाऱ्या पुढच्या सुनावणीमध्ये सीआयडी आपलं म्हणणं मांडणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वाल्मिक कराडनं मला मुक्त करावं अशी मागणी आता कोर्टाकडे केलेली आहे। निर्दोष मुक्त करण्याचा अर्ज देखील कराडच्या वतीनं आता कोर्टात देण्यात आलेला आहे। त्यावर 24 एप्रिलला होणाऱ्या पुढच्या सुनावणीमध्ये सीआयडीच्या वतीनं आपलं म्हणणं सादर केलं जाणार आहे। जी आम्ही मकोगा कायद्याखाली त्याची प्रॉपर्टी जप्त करण्याचा अर्ज दिला असल्याने यापूर्वी जो सीआयडीने अर्ज दिलेला होता की ते फरार आहे, वाल्मिक फरार आहे होता आणि म्हणून त्याचा प्रॉपर्टी जप्त करण्या असा जो अर्ज होता त्या अर्जावरची सुनावणी, कारण वाल्मिकला नंतर अटक करण्यात आल्यानंतर ती सुनावणी फ्रुटलेस होते आणि म्हणून नवीन सीआयडी तर्फे अर्ज देण्यात आला की मकोगा खाली याची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी। आज प्रकरण प्रलंबित जे होतं ते मागच्या वेळेला आपण काही कागदपत्रांची मागणी वगैरे केली होती। त्या मागणी संदर्भातल्या पूर्तता थोडी कागदपत्रांची झालेली आहे। आता या प्रकरणामध्ये चार्ज ठेवण्याच्या स्टेजला काम आलेलं आहे। आता आज रोजी आम्ही आरोपी नंबर 1 वाल्मिक कराड यांच्यामार्फत डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे आणि त्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनचा सेसाठी आता पुढची तारीख दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।